नमस्कार. हाय, मी अंकिता. मंडळी, आजपर्यंत इडलीचं बॅटर एवढं छान फर्मेंट झालेलं तुम्ही पाहिलंय का? तेही तापमान तब्बल -2 डिग्री असताना. सगळे म्हणतात थंड हवेत बॅटर फर्मेंट होत नाही. चला तर आज बघूया -2 टेम्परेचरमध्ये बॅटर कसं फर्मेंट झालं ते. मी हे बॅटर रात्रभर मायक्रोवेव्ह मध्ये ठेवले होते रेस्ट करायला. तर आजपर्यंत माझ्याकडून एवढं छान बॅटर फर्मेंट झालं नव्हतं. पण यावेळेस मी विचार केला मायक्रोवेव्ह मध्ये रात्रभर रेस्ट करायला ठेवून द्यावं. कारण आमचा आजचा संडेचा बेत होता इडली, सांबर आणि चटणी. सांबरसाठी मी कांदा, टोमॅटो, बटाटा, गाजर, भोपळा, दुधी भोपळा आणि तुरीची डाळ हे सगळं एकत्र करून कुकर मध्ये शिजवून घेते. जनरली प्रागमध्ये एवढ्या भाज्या सहजासहजी मिळून जातात. मी सांबर बनवण्यात बिझी होते तर आनंद मला हसवण्यात. कुकर लावून मिक्सर मध्ये शेंगदाणे, फुटाणे, जिरे, हिरवी मिरची, खोबरं घालून पेस्ट करून घेतली. त्यानंतर फोडणी तयार करून चटणीमध्ये ती मिक्स केली. माझ्याकडे इडली मेकर नसल्यामुळे मी स्टीलच्या बाउलमध्ये इडली बॅटर घालून त्याला स्टीम करून घेतला आणि इडली तयार करून घेतल्या. तोपर्यंत कुकर पण थंड झाला होता. मग लगेच सांबरला फोडणी देऊन सांबरला छान उकळी काढून घेतली. इफ यू लाईक इट प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अँड नाऊ इट्स टाइम टू टेस्ट इट. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.